14 जानेवारी रोजी आहे मकर संक्रांत आणि यंदा मकर संक्रांतीचं स्वरूप धोकादायक आहे असं मानलं जात आहे. मात्र यंदाची मकर संक्रांत खरंच धोकादायक आहे का? चला जाणून घेऊया. 2026च्या मकर संक्रांतीचं स्वरूप धोकादायक नाही, उलट ते अत्यंत शुभ आणि पुण्यदायी आहे असं सांगितलं जात आहे. मकर संक्रांती ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ संक्रांत आहे. यंदा 14 जानेवारी बुधवारी रोजी ही संक्रांत साजरी होईल. सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतील आणि त्याचा नेमका क्षण दुपारी 3:13 असेल. यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते, ज्याला देवांचा दिवस असं म्हणतात. खरमास संपतो आणि शुभ कार्यांना म्हणजे लग्न, मुंज, नवीन व्यवसाय इत्यादी शुभ कार्यांना हिरवा कंदील मिळतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून 2026च्या मकर संक्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुपारी 3:13 पासून ते सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत शुभ काळ असणार आहे, पुण्य काळ असणार आहे. स्थळानुसार थोडा फरक पडू शकतो. या वेळेत स्नान, दान, सूर्यपूजा, तीर्थयात्रा केल्यास अक्षय पुण्य मिळतं असंही सांगितलं जातं. शिवाय या दिवशी महापुण्य काळ साधारणतः 1.5 ते 2 तासाचा विशेष काळ असणार आहे. जसे 3:13 पासून ते 4:58 पर्यंत काही ठिकाणी हा महापुण्यकाल असणार आहे. काही ज्योतिषांच्या मते यंदा षटतिला एकादशी, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सूर्य आणि शुक्राची युती असे दुर्लभ संयोग बनत आहेत. काही ठिकाणी 23 वर्षांनी असा योग जुळून येतोय. हे योग दान, पूजा आणि शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम मानले जात आहे. आता उत्तरायणाचा काळ म्हणजे सूर्य उत्तर दिशेकडे निघतो. दिवस लांब होतात, उष्णता वाढते, नवीन कापणी आणि समृद्धीची सुरुवात होते. आता काही ज्योतिष आणि स्थानिक मान्यतेनुसार यंदा संक्रांतीचं स्वरूप हे भूत जातीचं आणि वाघवाहन असं उग्र सांगितलं जात आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत ही धोकादायक वाटण्याचं कारण मानलं जात आहे. यामुळे समाजातील उच्च वर्ग, सत्ता, आर्थिक क्षेत्रात काही अस्थिरता किंवा बदल हे जून 2026 पर्यंत येऊ शकतात असे काहींचे मत आहे. पण हे बदल सामान्यतः वैश्विक, सामाजिक स्तरावरचे आहे. याचा व्यक्तिगत जीवनासाठी काहीही धोका नाही. तसेच यंदा संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असल्यानं पिवळे कपडे टाळण्याचा सल्ला दिला जातोय. पण हे धोकादायक नाही, फक्त पारंपरिकरित्या वर्ज्य मानलं गेलंय. 23 वर्षानंतर मकर संक्रांतीला हा दुर्मिळ योगायोग जोडून येतोय, ज्यामध्ये संक्रांती देवीची भूत जमात येत आहे आणि ती वाघावर स्वार होऊन येत आहे. म्हणून जून पर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल असं सांगितलं जात आहे. आता मकर संक्रांती 2026 मध्ये 23 वर्षानंतर मकर संक्रांतीवर एकादशी युती होत आहे. तसेच इतर अनेक दुर्मिळ युती देखील आहे. ज्योतिषीय गणना आणि सध्याच्या ग्रहांच्या स्थितीनुसार 2026चा पहिला भाग हा जागतिक उलथापालथ आणि मोठे बदल दर्शवतो. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीचा सण केवळ ऋतू बदलाचे प्रतीक नाही, तर वैश्विक ऊर्जेच्या बदलाचा काळ देखील दर्शवतो. यावर्षी मकर संक्रांतीच्या वेळी होणारे ज्योतिषीय युती जगातील श्रीमंत राष्ट्रांना आणि उच्च वर्गांना इशारा देत असल्याचं सांगितलं जात आहे. आता संक्रांतीचं स्वरूप पाहता समृद्धीला धोका असल्याचं सांगितलं जात आहे. जसे यावर्षी मकर संक्रांती भूत जमातीची आहे, त्याचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा संक्रांतीचं वाहन आणि स्वरूप इतकं आक्रमक असतं, तेव्हा त्याचा थेट समाजाच्या वरच्या रचनेवर परिणाम होतो. याचा अर्थ असा की हा काळ स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या जातींसाठी किंवा आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या समृद्ध असलेल्या देशांसाठी मोठ्या समस्या घेऊन येऊ शकतो. जसे आर्थिक मंदी, सत्तेत बदल यांसारख्या परिस्थिती त्यांना हादरवू शकतात. हे संपत्ती, समृद्धी आणि शांती तसेच समाजात काही अशांतताही दर्शवते. सध्या गुरु आणि शनी हे 2 सर्वात महत्त्वाचे ग्रह प्रभावक अस्वस्थ स्थितीत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे देवगुरु सध्या विश्वासघातीमध्ये आहे. तो जून 2026 मध्ये त्याच्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करेल, परंतु त्याच्या सध्याच्या स्थितीमुळे तो त्याचा पूर्ण प्रभाव पाडू शकत नाही. तर शनी सध्या मीन राशीत किंवा गुरु राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे धर्म आणि न्यायाच्या बाबतीत कठोर शिस्त आणि गोंधळ निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे. याचा अर्थ असा की यावर्षी प्रत्येकाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरलं जाईल. आता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याचा मुलगा शनी मकर म्हणजे यांच्या राशीत प्रवेश करतो. येथून उत्तरायण सुरू होतं.
उत्तरायणाच्या वेळी सूर्य देवाकडे जात असल्याचे मानले जाते. उत्तर कुबेर आणि देवतांची दिशा आहे. हा काळ आध्यात्मिक दृष्ट्या शुभ असला तरी भौतिक स्तरावरील ग्रहांमधील संघर्ष तणाव निर्माण करत आहे असेही सांगितले जाते. एवढंच काय तर राहूची कुंभ राशीत आणि केतूची सिंह राशीत उपस्थिती जागतिक शांततेसाठी चांगले संकेत मानले जात नाही. ही युती जगभरात धार्मिक कट्टरता आणि ध्रुवीकरणाला चालना देणार आहे. एवढंच काय तर ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जून 2026 पर्यंतचा काळ अत्यंत संवेदनशील असल्याचं सांगितले जाते. जून मध्ये गुरु कर्क राशीत प्रवेश करेल, जे उत्कृष्टतेचं चिन्ह आहे, ज्यामुळे काही प्रमाणात आराम मिळू शकेल. मात्र हा आराम अल्पकालीन असेल, कारण ऑक्टोबरच्या अखेरीस गुरु सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत गुरुचा प्रभाव अनुकूल मानला जात नाही, ज्यामुळे मानवाला देवाकडून अपेक्षित असलेली दैवी कृपा किंवा संरक्षण कमी होऊ शकतं. आता काही मान्यतेनुसार 2026 हे वर्ष वैचारिक युद्ध, सत्ता संघर्ष, धार्मिक संघर्षाचं वर्ष असल्याचं दिसून येत आहे. जसे श्रीमंत देशांना त्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा लागेल, कारण वाघ आणि घोड्यावर स्वार होऊन संक्रांतीची हालचाल जलद आणि विनाशकारी असू शकते. म्हणून जून 2026 पर्यंत संयम आणि शांतता हे जगण्याचे एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं जात आहे. तर काही निष्कर्ष सांगतात की हे वर्ष शुभ आहे. सूर्य शनी यांचा संबंध म्हणजे सूर्य शनीच्या घरात जातो. मेहनत, शिस्त आणि दीर्घकालीन यश देणारा मानला गेलाय. आता धोकादायक असा कोणताही ज्योतिषीय दोष किंवा अशुभ योग यंदा संक्रांतीमध्ये नाही. उलट दान, सूर्याला अर्घ्य, पवित्र नदीत स्नान, तीळ गुळ खाणं याचा फायदाच होईल असं सांगितलं जात आहे. फक्त ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या देवीनं परिधान केलेल्या रंगामुळे विशिष्ट रंगाचे कपडे टाळण्याचा सल्ला दिला जातोय. त्यामुळे पिवळा रंग शक्यतो टाळावा. तसेच पिवळा रंग परिधान करणं धोकादायक नाही, फक्त एक पारंपरिकरित्या तो वर्ज्य मानला गेलाय. परंतु पिवळा रंग सूर्यदेवाचे प्रतीक, उष्णता, आशा आणि समृद्धी दर्शवतो. आपापल्या भागातील पद्धतीनुसार आपण त्याचं पालन करू शकता किंवा तज्ञांचाही सल्ला नक्कीच घेऊ शकता. 2026च्या मकर संक्रांतीचं स्वरूप हे धोकादायक नाही, उलट ते अत्यंत शुभ आणि पुण्यदायी आहे. आपापल्या मान्यतेनुसार आपण त्याचं पालन नक्की करावं. याबद्दल तुमचं काही वैयक्तिक मत आहे का? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.